दशक पाचवा, समास आठवा, मुमुक्षु लक्षण. श्रीराम. संसार मदाचेनी गुणे, नानाहीने कुलक्षणे, जयाचेनी मुखावलोकने, दोषची लागे श्रीराम. ऐसा प्राणी जो का बद्ध, संसारी वर्तता अबद्ध, तयास प्राप्त झाला खेद, काळांतरी श्रीराम. संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला, अंतर्यामी श्रीराम. झाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस, संसारीचा श्रीराम. प्रपंच जाईल सकळ, येथील श्रम तो निर्फळ, आता काही आपुला काळ, सार्थक करू श्रीराम. ऐसी बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वयसा गेली, व्यर्थची अवघी श्रीराम. पूर्वी नाना दोष केले, ते अवघेची आठवले, पुढे येऊनी उभे ठेले, अंतर्यामी श्रीराम. आठवे येमाची यातना, तेणे भयेची वाटे मना, नाही पापासी गणना, म्हणून या श्रीराम. नाही पुण्याचा विचार, झाले पापाचे डोंगर, आता दुस्तर हा संसार, कैसा तरो श्रीराम. आपले दोष आच्छा दिले, भल्यास गुणदोष लाविले, देवा म्याम व्यर्थची निंदिले, संत साधू सज्जन श्रीराम. निंदे ऐसे नाही दोष, ते मज घडले की विशेष, माझे अवगुणी आकाश, बुडो पाहे श्रीराम. नाही ओळखिले संत, नाही अर्चिला भगवंत, नाही अतीत अभ्यागत, संतुष्ट केले श्रीराम. पूर्व पाप ओढवले, मज काहीच नाही घडले, मन अवाटी पडिले, सर्व काळ श्रीराम. नाही कष्टविले शरीर, नाही केला परोपकार, नाही रक्षिला आचार, काम मध्ये श्रीराम. भक्ती माता हे बुडविली, शांती विश्रांती मोडिली, मूर्खपणे म्याम बिघडिली, सद्बुद्धी सद्वासना श्रीराम. आता कैसे घडे सार्थक, दोष केले निरार्थक, पाहो जाता विवेक, उरला नाही श्रीराम. कोण उपाये करावा, कैसा परलोक पावावा, कोण्या गुणे देवाधिदेवा, पाविजेल श्रीराम. नाही सद्भाव उपजला, अवघा लौकिक संपादिला, दंभ वरपंगे केला, खटाटोप कर्माचा श्रीराम. कीर्तन केले पोटासाठी, देव मांडिले हाटवटी, आहा देवा बुद्धी खोटी, माझी मीच जाणे श्रीराम. पोटी धरुनी अभिमान, शब्दी बोलिले निराभिमान, अंतरी वांछून या धन, ध्यानस्थ झालो श्रीराम. वित्पत्तीने लोक बोधिले, पोटासाठी संत निंदिले, माझे पोटी दोष भरले, नाना प्रकारीचे श्रीराम. सत्यतेची उच्छेदिले, मिथ्यतेची प्रतिपादिले, ऐसे नाना कर्म केले, उदर भरा कारणे श्रीराम. ऐसा पोटी प्रस्तावला, निरूपणे पालटला, तोची मुमुक्ष बोलिला, ग्रंथांतरी श्रीराम. पुण्यमार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी, या नाव मुमुक्ष श्रीराम. गेले राजे चक्रवर्ती, माझे वैभव ते किती, म्हणे धरू सत्संगती, या नाव मुमुक्ष श्रीराम. आपुले अवगुण देखे, विरक्ती बळे ओळखे, आपणासी निंदी दुःखे, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी काय अनोपकारी, म्हणे मी काय दंभधारी, म्हणे मी काय अनाचारी, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी पतित चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हीनाहुनी हीन, म्हणे मी जन्मलो पाषाण, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपिळजनी, म्हणे मी नाना व्यसनी, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी आळसी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख अविचार, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाषांडी तोंडाळ, म्हणे मी कुबुद्धी कुटिळ, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी काहीच नेणे, म्हणे मी सकळाहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी अनाधिकारी, म्हणे मी कुशीळ अघोरी, म्हणे मी नीच नानापरी, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी काये आपस्वार्थी, म्हणे मी काये अनर्थी, म्हणे मी नवे परमार्थी, या नाव मुमुक्ष श्रीराम. म्हणे मी अवगुणाची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मुमुक्ष श्रीराम. आपणास निंदी सावकास, पोटी संसाराचा त्रास,
धरी सत्संगाचा हव्यास, या नाव मुमुक्ष श्रीराम. नाना तीर्थे ढुंडाळली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली, शोधून या श्रीराम. तेणे नवे समाधान, वाटे अवघाच अनुमान, म्हणे रिघो संतास शरण, या नाव मुमुक्ष श्रीराम. देहाभिमान कुळाभिमान, द्रव्याभिमान नानाभिमान, सांडूनी संतचरणी अनन्य, या नाव मुमुक्ष श्रीराम. अहमता सांडूनी दूरी, आपणास निंदी नाना परी, मोक्षाची अपेक्षा करी, या नाव मुमुक्ष श्रीराम. ज्याचे थोरपण लाजे, जो परमार्था कारणे झिजे, संतापायी विश्वास उपजे, या नाव मुमुक्ष श्रीराम. स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा, म्हणे तो मुमुक्ष श्रीराम. ऐसा मुमुक्ष जाणीजे, संकेत चिन्हे ओळखीजे, पुढे श्रोती अवधान दीजे, साधक लक्षणी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्षु लक्षण नाम समास 8वा समाप्त. दशक 5वा समास 8वा मुमुक्षु लक्षण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात, जो संसाराच्या मदाने उन्मत्त होतो त्याच्या ठिकाणी अनेक हीन कुलक्षणे उत्पन्न होतात. अशाचे मुखावलोकन केले तरी दोष लागतो. असा जो बद्ध प्राणी संसारात अति अनियमितपणे वागत असतो त्याला कालांतराने दुःख प्राप्त होते. अशा संसाराच्या दुःखामुळे जो दुखावला जातो, त्रिविध तापाने जो पोळतो, त्याने संतांच्या मुखाने अध्यात्म निरूपण ऐकले की त्याला पश्चाताप वाटू लागतो. मग तो प्रपंचाविषयी उदास होतो. त्याच्या मनाला सर्व विषयोपभोग नकोसे वाटू लागतात व तो मनाशी म्हणू लागतो की आता या संसाराचा हव्यास पुरे झाला. हा सर्व प्रपंच नष्ट होणार आहे. यासाठी जे श्रम केले ते व्यर्थ गेले आहेत. आता आपल्या आयुष्यातील उरलेला काळ तरी सार्थकी लावूया, असा त्याला बुद्धिपूर्वक पश्चाताप होतो. त्यामुळे त्याच्या मनाला तळमळ लागते. तो म्हणू लागतो की आतापर्यंतचे माझे आयुष्य सर्व व्यर्थच गेले. पूर्वी त्याने जी अनेक दुष्कर्मे केली ती त्याला आठवू लागतात व त्याच्या मनापुढे उभी राहतात. त्याला यमयातनांचे स्मरण होते आणि आपल्या अगणित पापांमुळे त्याच्या मनात भय उत्पन्न होते. आता तो असा विचार करू लागतो, आतापर्यंत आपण पुण्याचा विचारच केला नाही. आपल्या हातून डोंगरासारखी पातके झाली आहेत. आता हा दुस्तर असा संसार कशा रीतीने तरून जाता येईल. मी स्वतःचे दोष लपवले आणि चांगल्या माणसांवर वृथा दोषारोप केले. देवा, मी संत साधू सज्जन ह्यांची अकारणच निंदा केली. निंदेसारखे पाप नाही, ते पाप माझ्याकडून विशेषत्वे घडले आहे. माझे अवगुण दोष इतके आहेत की त्यात आकाशही बुडून जाईल. मी संतांना ओळखले नाही, भगवंताची कधी पूजा अर्चा केली नाही की अतिथी अभ्यागतांना कधी संतुष्ट केले नाही. पूर्व पापामुळे यातील काहीच माझ्या हातून घडले नाही. माझे मन सदा कुमार्गाकडेच प्रवृत्त झाले. सत्कर्मासाठी मी कधी शरीर झिजवले नाही, कधी परोपकार केला नाही. काममदामुळे कधी सदाचाराने वागलो नाही. भक्तिरूपी माऊलीला मी बुडविले, शांतीचे समाधान नष्ट केले. मूर्खपणाने मी सद्बुद्धी आणि सद्वासना ह्यांना असमर्थ करून टाकले. आतापर्यंत मी निरर्थक पापच करीत आलो. आता या आयुष्याचे सार्थक कसे होईल. तसे पाहिले तर माझ्यापाशी आता विवेकच उरलेला नाही. आता काय उपाय करावा. परमार्थाची प्राप्ती करून परलोक कसा मिळवावा. काय केले असता मला देवादिदेवाची प्राप्ती होईल. भगवंताविषयी सद्भाव माझ्या मनात कधी उत्पन्नच झाला नाही. लौकिक संपादनातच सर्व आयुष्य खर्ची पडले. जो कर्माचा खटाटोप केला तो सर्व वर देखावा केला. तो दंभ होता. देवांचा बाजार मांडला आणि पोटासाठी कीर्तन केले. देवा, माझी बुद्धी किती खोटी आहे हे फक्त माझे मीच जाणतो. अंतःकरणात अभिमान धरून बाहेर लोकात मात्र निराभिमानाच्या गप्पा करीत राहिलो. मनात द्रव्याची इच्छा धरून बाहेर मात्र ध्यानस्थ असल्याचे नाटक केले. विद्वत्तेने लोकांना फसविले. पोटासाठी संतांची निंदा केली. या प्रकारे माझ्या ठिकाणी नाना प्रकारचे दोष भरलेले आहेत. सत्याचा उच्छेद केला, खोट्याचे प्रतिपादन केले. अशी नाना कुकर्मे केवळ पोट भरण्यासाठी केली. असा ज्याला मनापासून खरा पश्चाताप होतो व संतांचा उपदेश ऐकून ज्याच्या आचरणात आचार विचारात बदल घडून येतो त्याला ग्रंथांत मुमुक्षू असे संबोधले जाते. मनापासून जो पुण्यमार्गाची आवड धरतो, सत्संगाची इच्छा करतो आणि संसारात विरक्त होतो त्याला मुमुक्षू म्हणतात. आतापर्यंत कितीतरी राजे महाराजे नष्ट झाले. त्यांच्या तुलनेने माझे वैभव ते किती.
असा विचार करून सत्संगाची इच्छा धरतो तो मुमुक्षू होय. विरक्तीच्या बळावर जो आपले अवगुण पाहू लागतो व दुःखाने स्वतःचीच निंदा करू लागतो त्यास मुमुक्षू म्हणावे. तो म्हणू लागतो की मी किती अनुपकारी आहे, मी किती दंभ करणारा आहे, अनाचारी आहे, मी पतित चांडाळ आहे, दुराचारी खळ केवळ पापी आहे, मी अभक्त दुर्जन असून हीनाहून हीन आहे, मी पाषाण जन्मलो आहे, मी दुराभिमानी आहे, लोकात मी अत्यंत तापट असून मला नाना व्यसने आहेत. तो म्हणतो की मी आळशी अंगचोर म्हणजे कामचुकार आहे, मी कपटी भ्याड मूर्ख आणि अविचारी आहे. तो म्हणतो मी कुचकामा वाचाळ पाखंडी आणि तोंडाळ कुबुद्धी कुटिल असा आहे, मला काहीच कळत नाही, मी सगळ्यांपेक्षा क्षुद्र आहे. याप्रमाणे जो आपली कुलक्षणे वर्णन करतो तो मुमुक्षू असे जाणावे. तो म्हणतो की मी अनाधिकारी आहे, कठोर आहे, शीलभ्रष्ट व सर्व प्रकारे नीच आहे, मी अत्यंत स्वार्थी आहे, मी अनर्थ करणारा आहे, मी परमार्थी नव्हेच, मी अवगुणांची रास आहे, मी व्यर्थ जन्माला आलो आणि भूमातेस भार झालो. अशी आपली वारंवार निंदा करतो त्याला संसार त्रासदायक वाटू लागतो व सत्संगाची गोडी लागल्याने त्याचा हव्यास जो धरतो तो मुमुक्षू होय. तो मग अनेक तीर्थे ढुंडाळतो, शमदमादी नाना साधना करतो, अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास करतो, पण त्याने त्याचे समाधान होत नाही. हे सर्व ज्ञान अनुमानाचे आहे असे त्याला वाटते व मग तो म्हणतो की आता संतांना शरण जाऊया. मग देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान आदी अनेक प्रकारच्या अभिमानांचा त्याग करून मुमुक्षू संतचरणी अनन्य भावाने शरण जातो. जो अहमतेचा सर्वस्वी त्याग करतो, स्वतःची नाना प्रकारे निंदा करतो आणि मोक्षाची अपेक्षा करतो त्याला मुमुक्षू म्हणावे. ज्याला थोरपणाची लाज वाटू लागते, जो परमार्थासाठी देह झिजवतो आणि ज्याचा संतचरणी दृढ विश्वास असतो तो मुमुक्षू होय. ज्याने संसाराचा स्वार्थ सोडलेला असतो आणि परमार्थाचा हव्यास धरलेला असतो व जो सज्जनांचा अंकित होण्याची इच्छा करतो तो मुमुक्षू जाणावा. याप्रमाणे या संकेतचिन्हावरून मुमुक्षूला ओळखावे. आता पुढे साधकाची लक्षणे सांगितली जातील, त्याकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे असे समर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्षु लक्षण नाम समास 8वा समाप्त.